गेली 35 वर्षापासून त्या गावातील दलित, धनगर, ओबीसी, भटके व अल्पसंख्याक समाजाची लोक गेली 35 वर्षापासून गावामध्ये असणाऱ्या गायरन जमिनीची वहिवाट करून स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याचं काम, त्याचबरोबर कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन म्हणून गेली 35 वर्षापासून त्या ठिकाणी वहिवाट करून खाता येतं. या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून करमाळा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, सुभाषजी ओहोळ, विशाल लोंढे, महेंद्र जगदाळे, दास भोसले, जगन्नाथ कुंभार, आमचे जिल्ह्याचे सहकारी अण्णासाहेब, त्याचबरोबर सगळ्या आंदोलनासाठी उपस्थित असणारे सर्व दलित, आदिवासी, भटकीमुक्त समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि बंधू आणि भगिनींनो, या आंदोलनाला खास करून पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या गोरगरिबाची बाजू सातत्याने कुठल्या पक्षामध्ये असताना सुद्धा एक गरीबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या चळवळीतले सहकारी संतोषजी, त्यांचं मी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करतो. संतोषजीचं अभिनंदन याच्यासाठी केलं की मला वाटलं करमाळा तालुक्यात बरेच पक्ष सगळे जिवंत आहेत, पण संतोषजी तुमच्या भाषणातून मला एक लक्षात आलं, फक्त ह्या तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी जिवंत आहे असं मला वाटायला लागलंय. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस इथला गोर गरीब कष्टकरी शोषित वर्गावर अन्याय होतो, इथल्या लहान जातीवरती अन्याय होतो, भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारावरती ज्यावेळेस गदा येते, त्याचा अधिकार त्याला हिसकावून घेतले जातात, त्यावेळेस गोरगरिबाच्या मदतीला धावून येणारे माणसं, धावून येणारा पक्ष, त्याचं जिवंतपणाचं लक्षण असतंय. आणि आज मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या झोपलेल्या आहेत आणि तुम्ही दोघ जण जागे आहेत. संतोषजींना एक विनंती करणारे आजच्या आंदोलनाच्या निमित्त, ती विनंती अशी आहे माझी, संतोष भाऊ, तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाचे नेते, बॅनर काढून बॅनर ठेवा, त्या पक्षाचे नेते आदरणीय शरदजी चंद्रसाहेब पवार हे त्याचे नेते आहेत. मी इथल्या आंदोलनकर्त्याच्या वतीने आज तुम्हाला विनंती करणार आहे की ह्या मुद्द्यावरती त्या राज्याचे नेते, आमच्या काही पक्षाचे आमदार नाहीत, तुमच्या पक्षाचे बरेच आमदार, ठीक आहे, तुमचा पक्ष दोनदा फुटला असेल, फुटू दे, काय फरक पडत नाही, परंतु तुमचे आमदार आहेत, तुमच्या ताब्यात सत्ता आहे, विरोधी पक्ष आहेत. करमाळा तालुक्यातील पोटेगाव येथील जे काही गायरान जमीन आहे, त्या गायरान जमिनीमध्ये तिथं हे देशाचं पक्षाचा राजा, आपण ज्याला मोर म्हणतो, ते मोर त्या ठिकाणी राहतात. आणि आमचे सगळे गरीब शेतकरी माणसं जे आहेत, कुठल्याही पद्धतीची मोराची हत्या न करता, त्यांचा छळ न करता, त्या ठिकाणी त्यांनाही जगू द्या ना आम्हाला जगू द्या अशा पद्धतीचं हे काम करतात. आणि त्या ठिकाणी इथला सौर ऊर्जाचा जो प्रकल्प येतोय, तो त्या प्रकल्पाची जी कंपनी आहे, ती कंपनी या ठिकाणी इथल्या मोराची हत्या करते आहे. त्याच्यामुळे याच्यावरती तुमच्या पक्षाच्या वतीने आवाज उठवा अशी माझी विनंती आहे तुम्हाला.
माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी भूमिका मांडलेल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गायरान जमिनी आहेत त्या सगळ्या गायरान जमिनी या राज्याचे हिंदूचे ठेकेदार, मोठ्या मोठ्याने गप्पा मारणारे पुढारी, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक नवीन प्रयोग चालू केला. लय पठ्ठ भारी आहे, इतका भारी गडी आहे. त्यांनी सगळ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी सगळ्या देऊन टाकल्या सौर ऊर्जेला आणि अंधारातून पार्टनरशिप केली. याला कमी पैसे पडले खायला गड्याला. या फडणवीस साहेबांनी त्यांच्या नावावरती महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्याला त्याच्याकडे ठेका दिलेला आहे. माझा लाईव्ह चालू आहे, पत्रकार आहेत. जर हिंमत असेल फडणवीस साहेबांनी ते ऍडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव ते गुन्हा दाखल करून टाका आणि करमाळ्याच्या जेलमध्ये टाकून दाखवा मला. या महाराष्ट्राच्या सगळ्या सरकारी जमिनी ज्या ठिकाणीतला गोर गरीब दलित आदिवासी कष्टकरी जो भूमीन माणूस आहे त्याला त्या ठिकाणची जमीन न देता त्याला हुसकावून लावून त्यांच्या घरावरती जीसीपी चालवून त्यांना जेलमध्ये टाकून मारहाण करून गुन्हे दाखल करून त्या जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पाला द्यायचं काम चालू आहे. आणि ती जी लाईट तयार होती ना, लाईट महाराष्ट्रातले काय पुढारी दलाल या सगळ्यांची पार्टनरशिप आहे याच्यामध्ये. आणि पार्टनरशिप मध्ये ही लाईट तयार केली जाते आणि तयार केलेली लाईट इथल्या लोकांना दिली जाते आणि त्याच्यामध्ये धंदा केला जातो. संतोषजी हुशारे राजकारणामध्ये अनेक पुढारी त्यांना जवळून ओळखतात. संतोष भाऊ तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये कोणत्या पुढाऱ्याचे प्रकल्प आहेत? माझ्या जामखेड तालुक्यामध्ये कुठल्या पुढाऱ्याचे प्रोजेक्ट आहेत? कुठल्या प्रोजेक्टची जागा कोणी घेतली, कुणासाठी घेतली? अगोदर सपाटा चालला होता पाऊण चक्क्याचा आणि आता पाऊण चक्क्याचं संपलं. आणि त्या पाऊण चक्क्याच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय झालं? इथं खून झाले, मारामाऱ्या झाल्या. अरे इथल्या पारध्यानी जर एक चोरी केली, लिंबा चोरले, कांदा चोरला, लसूण चोरला, एखादा कोंबडा चोरला तर आमचे पोलीस 4-4 गाड्या घेऊन बंदुकी घेऊन फिरते तिथं. हे बी झोपत नाही, आम्हाला झोपून देत नाही. त्या ठिकाणी पारध्याला जसं अटक करता, 4-4 गाड्या घेता आणि गाड्याने नाही आवडलं तर गोळ्या घालून तुम्ही मारतात. करमाळ्याच्या पोलिसचा इतिहास मला चांगला माहिती आहे. गेली 35 वर्षापासून रामकृष्ण माने मी काम करतो या ठिकाणी. इतक्या पोलीस कारामध्ये इतके हुशार आहेत. रेल्वे लुटायची दुसऱ्यानी आणि मोठ्याचं नाव घेता येत नाही म्हणून गरीबाच्या घरावर जाळ टाकायचा. त्याची पोस्टमार्टम मी आणि रामकृष्ण मानेने केली आहे. याची जाणीव आहे आम्हाला या ठिकाणी. हे राजकारण, हा भेदभाव गेल्या अनेक दिवसापासून आमच्या पाचवीला पुंजलेला आहे. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारावरती आम्ही लढतोय. म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. पाऊण चक्क्याचा राडा पूर्ण होत नाहीये तर या ठिकाणी या गायरान जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभा करायचं काम चालू आहे. आणि पैसे कोणाला द्यायचे माहिती का? पैसे कोणाला द्यायचे? गरीब माणसाला द्यायचे. गरीब, गोयंका गरीब, धीरूभाई अंबानी गरीब, हे सगळे गरीब माणसं आहेत. ह्यांना राहायला घर नाही, ह्यांना हागायला जागा नाही, ह्यांच्या घरात जर कोणी मेलं तर ह्यांना पुरायला जागा नाही. एवढे गरीब माणसं आहेत. धीरूभाई अंबानी तर एवढा गरीब आहे
काल पाऊस पडा, त्याचा पाला त्या पावसामध्ये त्याचं घर जळालं. किती गरीब माणूस आहे. हे सगळा पैसा, धनसंपत्ती, ही सगळी साधन सामग्री श्रीमंतांच्या घशात घालायची आणि त्याला मोठं करायचं आणि त्याच्याशी करार करायचा. या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, अरे देशाचा तिरंगा फडकवण्याचं काम आम्ही केलं, या सगळ्या जेलमध्ये आम्ही केलं, मार आम्ही खाल्ला, गोळ्या आम्ही खाल्ल्या आणि आमच्या वाट्याला काय आलं? आम्ही ईदभर जमीन मागतो. सरकारला माझी विनंती आहे, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत, एक अजितदादा पवार आहेत, दुसरे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. अरे देशामध्ये असा एक समाज आहे ज्या समाजाला मेल्यानंतर पुराला जागा नाहीये. ह्या देशामध्ये असा एक वर्ग आहे की ज्या वर्गाला आजही माणूस मेल्यानंतर जाळाला जागा नाहीये. या देशामध्ये अजून इतभर जमीन त्यांच्या नावावर नाहीये. आजही राहण्यासाठी कुठतरी फुटपाथवर राहावं लागतंय. अशी परिस्थिती या महाराष्ट्रामधल्या अनेक गोर गरीब कष्टकरी लोकांची आहे. कुठेतरी बिचारे शासनाच्या जमिनीवर राहतात, वहिवाट करून खातात आणि सरकारने नवी आयडिया काढली, काय सौर ऊर्जाचा प्रकल्प, त्यातून लाईट करायची आणि लाईट तयार करून श्रीमंतांना द्यायची. भयानक असं संकट आहे. ह्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. करमाळा तालुक्यातल्या सगळ्या राज्यकर्त्याला माझं आव्हान आहे, अरे कोण माणसं आहेत ह्या मोर्चामध्ये? धनगर समाजाचे माणसं आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय. ह्या मोर्चामध्ये बाराबुलत्याचे माणसं आहेत, बौद्ध आहे, मातंग आहे, भटक्यातले माणसं आहेत. हे माय लेकर घराचे दरवाजे बंद करून लेकरांना सोडून आंदोलनामध्ये आलंय. अरे जरा जाण असून ह्याच्या गरिबांच्या बद्दलची तुम्हाला. राजकीय गप्पा तर राजकीय खेळ तर ज्यावेळेस खेळू आपण राजकीय, त्याबद्दल दुमत नाहीये. पण ज्यावेळेस माझा समाज, मी ज्या जातीमध्ये जन्माला आलेलो आहे, मी ज्या वर्गामध्ये जन्माला आलो आहे, तर समाज संकटात असताना, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असताना राज्यकर्त्यांना त्या गरीबाच्या पाठीमागे कोणी उभं राहायचं ते सांगा. निवडणूक आल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, त्यावेळेस तुम्ही सगळे त्यांच्या पायावरती डोकं ठेवतात आणि म्हणतात तुझा नेता मीच आहे, मला मतदान कर. अरे हा बळीराजा, हा बहुजनातला, भटक्यातला, दलितातला, धनगरातला माणूस जेव्हा संकटात येतो, अडचणीत येतो, त्यावेळेस त्याला कोणी वाली होत नाही, त्याच्या पाठीमागे कोणी उभारत नाहीये. एकमेव नेता आहे महाराष्ट्रामधला, देशामधला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नातू आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्याच्या सगळ्या सैन्य या ठिकाणी उभा आहे. सुभाष भाऊनी आणि अण्णांनी मला दिशांनी निरोप दिला की आंदोलन आहे. मी गेल्या वेळेस या ठिकाणी कामाला आलो होतो. त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी असा असा प्रश्न आहे. मी म्हणलं मी येतो आंदोलनाला. कोणचे अधिकारी आहेत आणि कोणचे पुढारी ते बघतो मी. कोणचा दलाल पुढारी आहे त्याच्या पाठीमागा, ज्यांनी जागा दाखवली की आमच्या ताटामध्ये खाणाऱ्या भाकरीमध्ये माती टाकली आहे. कोण बदमाश पुढारी आहे तो तालुक्यातला? कुणी दलाली खाल्ली? हे उघडं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आजच्या मोर्चामध्ये मी त्या पुढाऱ्याचं नाव सांगणार नाहीये, पण जर हा सौर ऊर्जा प्रकल्प नाही थांबला तर या ठिकाणी मी सगळ्यांच्या समोर सांगतो, जो पुढारी याच्यामध्ये असेल, ज्यांनी दलाली खाल्ली असेल, त्या माणसाला आणि त्या नेत्याला याच ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या पुढे उघडा करेल आणि त्याचं नाव जाहीर करेल. मित्रांनो, काय चाललंय? गरिबांनी जगायचं नाही का? कष्टकऱ्यांनी जगायचं नाही का? तिथं आमच्या गरिबांनी काय थोडंफार केलं तर पोलीस बेजार करतात, पुढारी बेजार करतात, एकत्र मोर्चा करतात. अरे
काल परवा दिवशी एवढा भ्रष्टाचार झाला, सभापती साहेब आले तिथे या ठिकाणी, एवढा मोठा भ्रष्टाचार झाला सभापती साहेब महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर कुणी काही बोललंच नाही. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा जनसुरक्षा कायदा तयार झाला, विधान मंजूर झालं, भारतीय संविधानावर चॅलेंज केलं, त्याच्यावर आमदार बोललंच नाही. बाहेर आले तर एकामेकाला शिव्या देतात. कुणी अंडर पॅन्टीवर नाचत आहे, कुणी पत्त्याच खेळत आहे, कुणी रमीज खेळत आहे, कुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची भूमिका मांडतंय, विरोधात महापुरुषाच्या बद्दलची भूमिका मांडतंय. त्यांना लोकांच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नाही. काय करामती आमदार आहेत बाबा, अंडर पॅन्टीवर नाचत येत. मला वाटलं फक्त कला केंद्रामध्ये ठराविक लोक नाचत येत, पण मला हे पण पाहायला भेटलं कला केंद्रामध्ये तर नाचतेच नाचतेत, परंतु विधानसभेमध्ये सुद्धा आमदार जे लोकांनी निवडून दिलेले माणसं अंडर पॅन्टवरती नाचतात. खरं तर लाज वाटते, वाईट वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस कष्ट करून या भारताचं संविधान लिहिलं आणि या संविधानामध्ये लोकांचा न्यायासाठी, लोकांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी त्या ठिकाणी त्यांना आमदार म्हणून निवडून देण्याचा अधिकार दिला आणि हे माणसं असे वागतात. बिलकुल जाण नाही या पुढाऱ्यांना, राज्यकर्त्यांना. कोण मेलं कोण जगलं याच्याबद्दल शून्य सहानुभूती आहे या पुढाऱ्यांना. आज इथला माझा गरीब कष्टकरी माणूस कुणीतरी माझा विधानसभेमध्ये प्रश्न मांडन, कुणीतरी न्याय देईन याच्या बातमीची आणि त्या आवाजाची वाट बघतो, पण पुढाऱ्याला वेळ नाही मित्रांनो. ह्यांना वेळ आहे फक्त कुरघुड्या करायला, ह्यांना टांगा मारायला वेळ आहे, पण गरीबाच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नाहीये. बाळासाहेब बोलतायत, बाळासाहेबांचे सैनिक बोलतात, म्हणून आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयाच्या पुढं या पोटेगावच्या गाळण्याच्या संदर्भात आंदोलन करण्यात आलेलं आहे. आव्हान आहे माझं या ठिकाणच्या सगळ्या राज्यकर्त्यांना, आव्हान इथल्या माझ्या तहसीलदार साहेबांना. आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहोत, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. त्या गावामध्ये 35 एकर 35 वर्षापासून किमान 100 माणसं त्या गायरणावरती जगतात. तुम्ही 100 माणसाला गोळ्या घालणार आहेत का? कोण कोण गोळ्या खायला तयार? हात वर करा सगळं. कोण कोण गोळ्या खायला हात करावरती? कोण गोळ्या खाणार? तयारी आहे तुमची? तुम्ही नाही, तुम्ही गोळ्या नाही खाणार. कोण कोण मरायला तयार? हात वर करा. तुमच्या आईची शपथ खरं सांगा. जो घाबरत असेल तरी उठून पलीकडे जायचं, जा तिकडे झाडा खाली जाऊन बसा. हे सगळे माणसं मरायला तयार आहेत. तू पण मरायला तयारी. शिकून टांडत शकून तू आता केत्रा लढाई करी, कोणी पोलिसांना मानखान, कोणी झालं फिरतील. अरे तो माणूस घेत नाही, त्याचा एक पायाने अपंग आहे बिचारा. ए मावशी सरक पुरी बाजूला सरक. एका पायाने अपंग आहे तो. पुढे ये रे, तू पुढे ये पुढं ये. हे माणूस हात करतोय, त्या तुमच्या जमिनीसाठी मरायला तयार आहे. आणि आपले तर 2 हात आहेत, 2 पाय आहेत, डोळे चांगले, चष्मा नाही अजून काही. तो मारायला तयार होता तुमच्यासाठी, तुम्ही खाली मान घालतात. अशी लढाई चालत नाही. लढायचं असेल, मिळवायचंच असेल तर आपल्याला काहीतरी गमवावं लागतं, त्याच्याशिवाय होणार नाही. माझ्या सहकार्याने सांगितलं या ठिकाणी अधिकारी तिथे येतील. अधिकारी आल्यानंतर जाताना इथून झेंडूबामची बाटली घेऊन जा. जे सौर ऊर्जा प्रकल्प मोजायला येतील आणि झेंडूबाम कुठे लावायचं तुम्हाला चांगली माहिती आहे. कुठल्या जागेला लावल्यावर आग होती. नाही जमलं तर हिरव्या मिरचीचा ठेसा तयार करून बघा बिगर मिठाचा, कारण मीठ टाकल्यानंतर त्याची आग कमी होती आणि मीठ नाही टाकले की आग जास्त होती. अरे आम्ही त्या जमिनीमध्ये राहतो, आमच्या माणसं पुरल्या त्या जमिनीमध्ये. आमची 3री पिढी आहे त्या ठिकाणी जमिनीमध्ये करून खातोय. आणि काल परदेश आले आणि म्हणे सौर ऊर्जा लावा, या ठिकाणी जमीन दिली. खबरदार, इथल्या सरकारला माझी विनंती आहे, आवाहन करतो, ती जमीन आमची आहे. त्या जमिनीमधले पाठीभर सुद्धा माती तुमच्या वाट्याला येऊन देणार नाहीये. काही झालं तरी चालेल, आम्ही लढायला तयार आहोत या ठिकाणी आणि ती जमीन आमची आहे. मी एक घोषणा दी,
मी एक घोषणा देईन, हसू नको, तू लय भाषण करतीस. आता इथं हा घोषणा दे मोठ्याने. पान खाऊन आली तू, काढायचं माझ्या घराच्या पुढे एवढीच विनंती करून घेतो, अर्ज करतो, फक्त नाही का गप्पा मारू नको. नाही मार. त्या ठिकाणी मी एक घोषणा देईन. जमीन कुणाची आहे? आमची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या. बघा, तुम्ही जर गावात गेले तर तुम्ही भांडण करा, उठलं गाव जागा राहतं. आता किती मोठ्याने घोषणा देतो बघ तुम्ही. तुम्हाला आता गाड्याचा आवाज जास्त का बायाचा आवाज जास्त आहे? जोरात वर हात करून घोषणा द्यायचे, दोन्ही हात वर करायचे. शेजारी पाजारी जेवढी उभा राहील त्यांनी जर हात वर केले का अडचण नाही, आम्ही तुमच्या सोयरेधारीत काळजी करू नका. जोरात वर हात करायचे. ज्याचं लग्न झालंय त्याला बायकोची शपथ, ज्याचं नाही झालं त्याला होणार आहे बायकोची शपथ. आणि जर शेजारी पाजारी तर शपथ. जोरात वर हात करून घोषणा द्यायची. अरे जमीन आमच्या हक्काची. भालू, तू काय आमचे तोंड बघायला आलास कसे वरडतात म्हणून बिंबीच्या देटा म्हणून. तुला पण वर हात करावा लागेल भालू. हा, दोन्ही हात वर कर तुझे. जवानी किती हात वर आहे अंगात, गर्वत हात जोरात. अरे जमीन आमच्या हक्काची. माने साहेब, तुमचा पण हात वर आला, पण आमचा आशीर्वाद गरजेचा आहे. कारण तुमचा हात वर आला की आम्हाला करवण्यात अडचणच नाही काय. हा, एका पेटामध्ये नेतून निघून काळजी करू नका. जोरात. अरे जमीन आमच्या हक्काची. सभापती साहेबांना सुद्धा हात वर करा जरा, जीवा आला. आता काहीतरी मजा येण्याची शक्यता आहे. एक संतोष भाऊ आहे, पलीकडे आमदार आहे आमच्या जीवाला. इकडे पवार साहेब आहे, पलीकडे पाटील आहे, आमदार आहे सध्या त्यांच्या जवळचे विश्वासू बंधू आहेत. जोरात हात वर करा. आमदार साहेबाला सांगायचं की मोर मारायला लागले, पत्र द्यावं लागतं. पडदिशी संतोष भाऊ तुमचं जॉईंट पत्र गेलं तर अकाउंट खोलून जाईल गरीबांसाठी, जर थोडं मदत करा. अरे जमीन आमच्या हक्काची. अरे सरकार म्हणता येणार नाही. काय जर थोडा आवाज वाढवला का भावांना, कुणी लाजू नका, कोणी काय करीत. कुणीचं पिलीचं माझा फोटो काढतील, तुमचं काढणार नाही. आणि जरी काढला ना आता केलं तर मी वकील आहे, काळजी करू नका. मी लिंबाखालचा वकील आणि रस्त्यावरचा वकील आणि कोर्टाचा वकील आहे. मी काय फुकाट डिग्री घेतलेली नाही बाकीच्या सारखी. जोरात वधारवर कर. अरे जमीन आमच्या हक्काची. अरे सरकार म्हणता येणार नाही. अरे सरकार म्हणता येणार नाही. अरे तहसीलदार म्हणता येणार नाही. अरे कलेक्टर म्हणता येणार नाही. अरे मुख्यमंत्री म्हणता येणार नाही. आता बघू बरं कसं काय होत नाही. आवाज गेला संसदेपर्यंत. आणि एक तहसीलदार असा बघून जरी आवाज नाही केला तर आपला लाईव्ह चालू असतो. भाऊ जरा नीट करणार, तर लाईव्ह घोषणाच्या वेळेस तुझा लाईव्ह तिकडे जाईल. कोणी सगळं नको दाखवू, कारण त्यांचं काय नाही, ते डिपार्टमेंटची माणसं. आपल्याला सगळ्याला लढायचंय. जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे. तुम्ही सगळेजण एकजूट ठेवा, एक संघ राहा. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची ताकद, वंचित बहुजन आघाडी आणि सर्व सहकारी त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहेत. सुभाष भाऊला माझी विनंती आहे, भाऊ जर सौर ऊर्जेवर जर परत आले तर तहसील बंद पाडायचा निर्णय घ्यायचा. तहसील मध्ये बसायचं. तुम्हाला माहिती आहे, 1 महिन्यापूर्वी मी श्रीगोंद्याला मोर्चा काढला माने साहेब, सभापती साहेब, आणि तहसीलदार पळूनच गेलं. आणि पाठीमागे जाऊन बसलं ते बाथरूमच्या कोपऱ्याला. आम्ही इकडेच हुडकीतो, पाय ठोक आंदोलन केलं. तहसीलदार कुठे? आमचे शिपाई भारी, त्यांनी मला खुनीलं म्हणले, पाठीमागे जाऊन बसले. मी आपल्या सैन्याला खुनीलं. आपलं सैन्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं आहे, लगेच खासा खोसा खाऊन निघाले. लगेच सैन्य घुसल्या, सगळ्या बाजून तहसीलला येडा टाकला. तहसीलदार आतून बाहेर काढला. का गेलं मला निघून? तिथून कलेक्टर साहेबांना बोललं. म्हणजे ना आपल्याला काय ह्याची भीती काही नाही, कारण हे तुरुंग सुद्धा आम्हीच तयार केलेले. हे दगड आम्ही घडलेत. हे दगड घडायला काय टाटा बिर्ला आलं नव्हतं का? फडणवीस साहेबाचा मेवना द्यावा किंवा कोण नव्हतं आला, आम्हीच होतो. वटरी, तिरमाली, कायकडी, धनगर, माळी, वंजारी, बौद्ध, मात, सुतार, परीट, नावी, कुंभार, आम्ही सगळे 12 बोलते होतो. त्यामुळे आम्हाला त्याची भीती अजिबात नाही. आणि ह्यावेळेस आंदोलनाची दखल घेऊन संबंधित सौर ऊर्जा प्रकल्पाला ताबडतोब स्थगिती देण्यात यावी. आणि जी जमीन आमची आहे ती आम्हालाच राहिली पाहिजे. तिथला कुठलाही मोर त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे, त्याची हत्या नाही झाली पाहिजे, यासाठी ताबडतोब तयारी करायची आहे. आणि इथल्या सगळ्या कार्यकर्त्याला मी विनंती करतो की आजपासून जंग चालू झालेली आहे.
सुकारी कोणी किरकी जा कोण गप पिशी जा कोणी शे कोणी मांडखात सकोनी हे कोणी बटाय फिटाय का कोणी सुट्टा अंडर सकोनी रांड सकोनी केली हा क्या रांड आहे कोणी भलता सगळं मांडखात सकोनी ती एकली जाय कोणी टांडू कोणी बाकी भलता टांड कोणी बाजू शिकून रांड कोणी हिचा दुसराच कार्यक्रम चालू आहे काय करावं एक पंचायत आमचं लय अवघड खेळ जाऊन दे चला नाही ते तुमच्या लक्षात नाही ते मला समजलं काय ते बरेच औषध मलाच माहिती आहेत 7-8 भाषा येतात त्याच्यामुळे सगळं माझं कौशल्य बरोबर कौशला आली कौशल आमच्या आंदोलन काळजी करू नका तुम्हाला पाठिंबा द्यायला सगळे आदिवासी आलेत आपले अगोदर पोलिसाला सापडत नाहीत पण आज सगळे माझे आदिवासी आले तुम्हाला पाठिंबा द्यायला खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्यांनी जर ठरवलं तर पोलिसांच्या शिट्ट्या कमी पडतात का नाही फुकू फुकू बेजार होते का नाही सगळे एक सापडणार नाही पण आज तुम्हाला आंदोलनाला पाठिंबा द्यायला काळजी करू नका आणि सगळ्या बाजूने तुमच्या बाजूने उभा आहेत हे इशारा आहे आशीर्वाद आहे साथ आहे तुम्ही घाबरण्याचं कारण नाहीये एवढीच्या ठिकाणी भूमिका मांडतो आणि सुभाष भाऊला विनंती करतो तहसीलदार साहेब भारी येत असेल तर ठीक आहे नाही तर आपण जाऊ पाहुणचार करायला कारण आपल्या आतमध्ये पण येते 2 नेते इथे येऊन बसले 3 नेते सभापती आहेत संतोष भाऊ आहेत माने साहेब आहेत आता 3 पक्षाचे 3 माणसं आपल्या सोबत आहेत काळजी करू नका बाहेर यावं लागते हा जर आमच्या लोकांच्या समोर दिसून कस काय काय तहसीलदार असते ती आतमध्ये कधी घेतं का त्या घोषणा मी घोषणा देतो तहसीलदार साहेब बाहेर या असं येईल का हळूच म्हणलं बाहेर या बाहेर या बाहेर या बाहेर या कोणी नसतं येत बाहेर येतात काळजी करून तहसीलदार साहेब बाहेर या तहसीलदार साहेब बाहेर या तहसीलदार साहेब बाहेर या 2 हात वर करा ना असे कोणी हा चला तहसीलदार साहेब बाहेर या तहसीलदार साहेब बाहेर या भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा राजश्री शाहू महाराजांचा अहिल्याबाई होळकरांचा उमाजी नायकांचा त्यांच्या भिलाचा अरे जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची सरकार म्हणता देणार नाही सरकार म्हणता देणार नाही सरकार म्हणता देणार नाही तहसीलदार साहेब बाहेर या तहसीलदार साहेब बाहेर या